सोनेगाव तलाव आहे. भोसले घराण्यांनी बांधलेली सुमारे 300 वर्षे जुनी रचना. मुख्यतः जवळच्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी आणि शेतीसाठी. क्षेत्रफळ सुमारे 35 ते 40 एकर. आज हे सहलीचे ठिकाण आहे. भोसले काळात बांधलेला हा 300 वर्षे जुना जलाशय पोहरा नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर धरण बांधून तयार करण्यात आला होता. पूर्वी जैताळाजवळ उगम पावणाऱ्या ओढ्यांमधून पाणी मिळत असल्यामुळे हे सरोवर या भागासाठी पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत होते. परंतु वेगवान शहरीकरणामुळे त्यांचा पाण्याच्या स्रोतावर परिणाम झाला होता. पोरा किंवा पोरा नदी टिटूर गावाजवळ नाग नदीला मिळते. हे मारुती मंदिर आहे आणि हे गणपती मंदिर आहे. हे दोन्ही मंदिर जलाशयाच्या काठावर बांधलेले आहे. सोनेगाव तलावाचा निसर्गरम्य परिसर. हे आहे हे आहे पर्यटन व सहलीसाठी बांधलेली बाग. हे आहे सोनेगाव तलावाच्या काठावर असलेले अॅम्फीथिएटर. जाऊ का? इकडून ना म्हणून हे मंदिर सोनेगाव तलावाच्या मागे आहे. ही आहे 300 वर्षापूर्वीची भोसलेकालीन पुष्करणी. इथे भोसले कुटुंबांनी स्त्रियांसाठी मनोरंजनासाठी उद्देशाने बांधलेले पुष्करणी व्यवस्था आहे.